नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय मोदी सरकार हमी भावावरती खरेदी केलेल्या सोयाबीनची पेमेंट ही फक्त 48 तासात देणार? सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की मोदी सरकार 15 ऑक्टोबर नंतर हमी भाव म्हणजे 4892 रुपये प्रति क्विंटल दरावरती जे सोयाबीन आपल्याकडून खरेदी करणार, या खरेदी केलेल्या सोयाबीनची पेमेंट मोदी सरकार काय 48 तासात आपल्याला देणार? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला नक्की शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की मोदी सरकार हमी भावावरती जे सोयाबीन 15 ऑक्टोबर नंतर खरेदी करणारे, जो हमी भाव 4892 रुपये प्रति क्विंटल आहे, तर खरेदी केलेल्या सोयाबीनची पेमेंट काय मोदी सरकार 48 तासात करणार? याबद्दल असणारी जी डिटेल अपडेट आपल्यापर्यंत आहे, या अपडेटची माहिती आपल्याला दिली जाईल, म्हणजे तुमच्या सुद्धा लक्षात येईल की मोदी सरकार आपल्याला किती दिवसानंतर पेमेंट या ठिकाणी हमी भावाची देणार आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो, हा मुद्दा समजून घ्यायचा म्हटलं तर याच्यापूर्वी कसं झालं ते लक्षात घ्या। तर या अगोदर जेव्हा सोयाबीनची खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा अडचण काय झाली होती की सरकारनं खरेदी तर केली होती हमी भावावर, परंतु पेमेंट मिळायला मात्र फार दिरंगाई झाली। म्हणजे काही जणांना पेमेंट 1 महिन्यानं, काही जणांना 2 महिन्यानं, तर काही जणांना 3 महिन्यानं या ठिकाणी मिळाली होती। आता हीच अडचण मध्य प्रदेशमध्ये आली होती। तर मध्य प्रदेश सरकारनं काय केलं होतं की स्वतः जवळची पेमेंट दिली आणि त्यानंतर केंद्र सरकारची पेमेंट आपल्याकडे घेतली। तर मग राज्य सरकार असं करणार का? म्हणजे मोदी सरकार पेमेंट देऊ करणार, परंतु हे पेमेंट द्यायला 100% दिरंगाई होणार। म्हणजे मोदी सरकारला आणि शिंदे सरकारला एकत्र बसावं लागेल आणि 48 ते 72 तासामध्ये या ठिकाणी खरेदी केलेल्या सोयाबीनची जी पेमेंट आहे ती द्यावी लागेल, तरच शेतकऱ्यांना माल हा सरकारला विकायला परवडू शकतो। म्हणजे मुद्दा लक्षात आला का? की समजा या ठिकाणी तहान आज लागली, तर आपल्याला पाणी 4-8 दिवसांनी मिळून फायदा आहे का? अजिबात नाही, तोपर्यंत जीव निघून जाणार। मग अशा परिस्थितीमध्ये माझ्या कास्तकार बांधवाचा व्यवहार जेमतेम आहे, त्याला सोयाबीन याच्यामुळे विकावं लागते की त्याला त्या ठिकाणी जे आहे तर सर्वांचं पेमेंट द्यायचे, त्याच्यामुळं त्या या ठिकाणी कास्तकार बांधवांनी विचारले वा सरकार 4892 रुपये क्विंटलनं घ्यायले मान्य, पण सरकार पेमेंट कधी देणार? तर या प्रश्नाचं आता उत्तर असं आहे की सरकार या ठिकाणी याच्यावर चर्चा करायला लागली आहे आणि सरकार 48 ते 72 तासात आपल्या अकाउंटवरती थेट पेमेंट देण्याची शक्यता दिसायला लागली। आता पेमेंट कोणती सरकार देणार हा कळीचा मुद्दा। केंद्र सरकार देईल का राज्य सरकार देईल का? राज्य सरकार तोपर्यंत सारलं करील, मग केंद्र सरकार राज्य सरकारचं सारलं करेल, असं होऊ शकते। आपल्याला या गोष्टीशी घेणं देणं नाही, आपल्याला एवढंच त्या ठिकाणी पाहिजे की बा तुम्ही आमचं सोयाबीन समजा आज घेतलं, तर आज सोयाबीन आमचं जे घेतले त्याची पेमेंट आपण 48 ते 72 तासात क्लिअर करावी, जेणेकरून कास्तकार बांधवाचं काय की त्या ठिकाणी हात चालू राहील, त्याला व्यवहार जो करायचा तो करण्यात यश मिळेल। आणि दुसरी गोष्ट की जर सरकारनं महिना 2-2 महिन्याचे पैसे दिले नाही तर सरकारला कोण सोयाबीन विकणार आहे? 100-200 कमी तर कमी, कारण तहान आज लागली तर त्या ठिकाणी पाणी आजच पाहिजे ना। मग भले ते पाणी 20 रुपयाच्या बिस्लरीचं का असं ना, अशी गतीहून सरकारने या गोष्टीवर विचार करावा, चर्चा करावी, खलबतं करावीत, पण 48 ते 72 तासात पेमेंट देऊ करावी, एवढीच या ठिकाणी सरकारचरणी माझी खूप जी आहे ती नम्र विनंती की उभ्या जगाचा पोशिंदा जगला पाहिजे, त्यासाठी 48 ते 72 तासात सरकारने पेमेंटची व्यवस्था करावी। आता हे विश्लेषण हा मुद्दा तुम्हाला कसा वाटला जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.